नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण इयत्ता 9वी विषय बघत आहोत मराठी कुमार भारती आणि यामधील 19वा धडा आहे प्रीतम. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. यातील प्रश्न पहिला, तुलना करा. आपल्याला यामध्ये असा एक टेबल दिलेला आहे. शाळेतील प्रीतम आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम या दोघांच्या मधला तुलनेचे 2-2 पॉइंट्स लिहायचे आहेत. तर बघा, इथे आपला हा कम्प्लीटेड टेबल आहे. शालेय वर्गातील प्रीतम किरकोळ, किडकिडीत, अंगकाठी असलेला, खांदे पाडून उभा असलेला, रया गेलेला युनिफॉर्म घातलेला प्रीतम. आणि इकडे सेकंड लेफ्टनंट प्रीतम खूप देखणा, भरदार, स्वतः बाई त्यांच्या खांद्याच्या खाली येत होत्या. त्यानंतर शालेय वर्गातील प्रीतम दुसरा पॉइंट, एकलकोंडा, गुमा, कोणाशीही न मिसळणारा, कोणत्याही उपक्रमात भाग न घेणारा प्रीतम. आणि सेकंड लेफ्टनंट प्रीतम कसा होता? आत्मविश्वासाने वावरणारा, स्वतःला काय वाटते याचे स्पष्ट भान असणारा, एनडीए सारख्या परीक्षेत यशस्वी ठरलेला प्रीतम. प्रश्न दुसरा, कारणे लिहा. यातील अ, प्रीतमला मराठी नीट येत नसे. कारण उत्तर आहे, जन्मल्यापासून प्रीतम महाराष्ट्राबाहेर होता. त्या वर्षी तो प्रथमच महाराष्ट्रात आला होता. हे आहे त्या पाठीमागचं कारण. हा प्रश्न, पोरकेपणाचे समान धागे लेखिकांना प्रीतमकडे खेचत होते. कारण प्रीतमची आई त्याच्या लहानपणीच वारली होती आणि लेखिकांचे वडीलही वारले होते. त्यामुळे प्रीतमचा पोरकेपणा त्यांना समजत होता. तिसरा प्रश्न, प्रतिक्रिया लिहा. यातील अ, प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. उत्तर, प्रीतमच्या निबंधातील चुका बघितल्यावर बाईंनी त्याला थांबवून घेतले आणि आई वडिलांना घेऊन यायला सांगितले. प्रश्न आ, अबोल प्रीतम भडाभडा बोलल्यानंतर वर्ग शिक्षिकेची प्रतिक्रिया. उत्तर, बाईंनी प्रीतमला जवळ घेतले, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. प्रश्न चौथा, लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा. आता इथे आहे उदाहरण आणि त्यातील त्याच्याशी रिलेटेड इथे गुण दिले आहेत. तर याची आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. अ, बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. आ, दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. ई, प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. ई, एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. आता गुण, कार्यनिष्ठ, संवेदनशीलता, निरीक्षण, ममत्व. तर याची जोड्या कशा होणार बघा. बाईंनी प्रीतमला जवळ घेतले, त्यासाठी येणार चौथं ममत्व. दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले, त्यासाठी येणार कार्यनिष्ठ. ई, प्रीतमने दिलेल्या बांगड्या
बाईंनी हातात चढवल्या, त्यासाठी येणार संवेदनशीलता. आणि ई, एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला, यासाठी येणार 3 नंबर निरीक्षण. प्रश्न 5वा, प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य शोधा व लिहा. यामध्ये पहिला, प्रीतमला स्वतःबद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्य. पाठातील वाक्य अशी. पहिलं, प्रीतम मान खाली घालून हळूच माझ्याकडे बघत होता. दुसरा, मला मराठी नीट येत नसल्याने बाकी विषयही कळत नाहीत. तिसरा, माझ्याबद्दल तक्रार गेली तर मामी खूप टाकून बोलते, मग मामा मला मारतात. मी नापास झालो तर बाबांना सांगून ते मला बोर्डिंगात ठेवणार. तिकडे मुलांना खूप त्रास देतात. बाबांनी वारंवार विनंती केल्यामुळे मामांनी मला ठेवून घेतले आहे. चौथा, तो हळू जवळ येऊन म्हणाला, बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईच्या वापरलेल्या बांगड्या अन अत्तर मी तुम्हाला दिले. तिची तेवढीच आठवण माझ्यापाशी आहे. खास माझ्या स्वतःच्या वस्तू आहेत त्या. 5वं वाक्य, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहेत. त्या भेटल्या नसत्या तर कॅप्टन लथुरा नावाचा आज कुणी अस्तित्वात नसता. सहावा प्रश्न, खालील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थ लिहा. आणि यातील अ, रया जाणे. त्यासाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत. शोभा जाणे, शोभा करणे, शोभा देणे. तर यासाठीचा पहिला ऑप्शन जो आहे शोभा जाणे. संजीवनी मिळणे. म्हणजेच त्यासाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत. जीव घेणे, जीवदान देणे आणि जीव देणे. तर यासाठी दुसरा ऑप्शन जीवदान देणे हे बरोबर येतं. प्रश्न 7वा, कंसात दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करा. पहिला, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. तर हे जे वाक्य आहे हे आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. तर याचं उत्तर इथं बघा. मुलांनो, आई वडिलांची आज्ञा पाळा. दुसरं वाक्य बघा, आईने माझ्याकडे निराशेने पाहिले. तर हे वाक्य आपल्याला नकारार्थी करायचं आहे. आईने माझ्याकडे आशेने पाहिले नाही. तिसरं वाक्य, बापरे, रस्त्यावर केवढी ही गर्दी. तर हे कसं आहे, उद्गारवाचक वाक्य आहे. आपल्याला हे विधानार्थी करायचं आहे. तर त्याचं उत्तर बघा, रस्त्यावर खूपच गर्दी आहे. चौथं वाक्य, नेहमी खरे बोलावे. आणि हे वाक्य आपल्याला प्रश्नार्थी करायचं आहे. तर त्यासाठी कसं येणार, नेहमी खरे बोलावे का. 8वा प्रश्न, स्वमत. यातील अ, प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधाविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. याचे उत्तर, प्रीतमच्या बाईंना प्रीतमची नकारात्मक बाजूच प्रथम जाणवते. त्यामुळे त्याच्या मनात त्याची नकारात्मक प्रतिमा निर्माण होते. परंतु त्याची खरी पार्श्वभूमी कळल्यावर त्यांच्या मनात कणव निर्माण होते. त्या त्याच्याशी सहृदयतेने वागू लागतात. त्याला भावनिक आधार देतात. सगळ्या मुलांनी वर्गणी काढून बाईंना भेटवस्तू दिली. प्रीतम त्याच्या जवळच्या आईच्या जुन्या बांगड्या बाईंना भेट देतो.
आईविषयीच्या सर्व भावना त्या बांगड्यांमध्ये त्यांनी साठवलेल्या होत्या. त्याच्या दृष्टीने ती अमूल्य वस्तू होती. ती तो बाईंना भेट म्हणून देतो. त्याच्या मनातला हा उच्च उदात्त भाव बाईच्या अंतःकरणाचा ठाव घेतो. या त्याच्या भावनेचा गौरव करतात. अशा प्रकारे बाई त्याला प्रसंगाप्रसंगातून आत्मविश्वास देतात. बाईंकडून भावनिक पाठबळ मिळते. त्याच्या जोरावर तो सेकंड लेफ्टनंट बनतो. आदराचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करतो. या कारणाने त्याला बाई म्हणजे आपली आईच असे मनोमन वाटते. बाईंना त्याच्यातील सद्गुणी होतकरू मुलगा दिसतो. त्या त्याला तसे घडवत नेतात. बाई आणि प्रीतम दोघेही एकमेकांना तृप्तीचा परिपूर्तीचा आनंद देतात. प्रश्न आ. तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा. आणि याचे उत्तर, आतापर्यंतच्या शिक्षकांपैकी 2 शिक्षक माझ्या लक्षात राहिले आहेत. त्या 2 पैकी एक होते माझे मराठीचे शिक्षक शार्दूल सर. ते नेहमी सांगत, वाक्यातले सर्व शब्द एकमेकांचे नातेवाईक असतात, काही दूरचे, काही जवळचे. त्यांच्या नात्याप्रमाणे त्यांचा अर्थ ठरतो. ही नाती लक्षात घेत घेत वाचन करायचं असते, हेही त्यांनी सोदाहरण समजावून सांगितले. आता वाचन करताना मला कधीही अडखळायला होत नाही. 5वीत भेटले इंग्रजीचे श्रीरंग सर. त्यांनी शब्दांचे स्पेलिंग लक्षात ठेवण्याचे गुपितच सांगितले. त्यानुसार उच्चार कसे होतात हेही समजावून सांगितले. इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य उच्चारण्याची गोडी इतकी वाढू लागली की मला हळूहळू इंग्रजी बोलता येऊ लागले आहे. या शिक्षकांमुळे माझा अभ्यास चांगला होऊ लागला. माझा आत्मविश्वास वाढला. माझे आई बाबाही खुश आहेत. हे सर्व माझ्या या शिक्षकांमुळे घडले आहे. ठीक आहे, तर बघा आपण या प्रश्नाचं उत्तर कसं छान दिलं आहे. तुम्हीही तुमच्या जीवनातील जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं तुमच्या मते, तुमच्या मनानं याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. तर विद्यार्थ्यांनो, इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. धन्यवाद.